तुम्ही एका क्रिकेट मॅचमध्ये आहात, अतितटीचा सामना सुरू आहे, शेवटची ओव्हर बाकी आहे आणि अचानक तुम्हाला कळतं की या मॅचचा जो अंपायर आहे तो अंपायर निष्पक्ष नाही, तर तो समोरच्या टीमच्या कॅप्टनचा जवळचा नातेवाईक आहे। इतकंच नाही तर जेव्हा तुम्ही अपील करता तेव्हा नियम पुस्तकातील असा एक छोटा नियम दाखवून तुमचं अपील फेटाळलं जातं, जो तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे पण नैतिकदृष्ट्या चुकीचा वाटतो। तुम्ही म्हणाल ही तर चीटिंग आहे। आज महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पडद्यामागे असंच काहीतरी घडतंय का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बाबतीत। हे नाव तुम्हाला चांगलंच माहिती आहे। आरोप असा होता की राहुल नार्वेकर यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केला, विरोधी उमेदवारांना धमकावलं आणि स्वतःच्या नातेवाईकांसाठी सत्तेचा वापर केला। पण आता निवडणूक आयोगाने त्यांना क्लीन चिट दिली आहे। आयोगाचं असं म्हणणं आहे की पुरावाच सापडला नाही, पण खरंच पुरावा नाहीये का की पुरावा असूनही डोळेझाक केली जाते? निवडणूक आयोगाची भूमिका, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची संशयास्पद वागणूक आणि पालिका आयुक्तांचा अहवाल, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण जोडून बघतो तेव्हा चित्र काही वेगळं दिसतं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रकरणाचा तपास करणार आहोत। आपण समजून घेणार आहोत की नेमकं काय घडलं त्या दिवशी, निवडणूक आयोगाने राहुल नार्वेकर यांना निर्दोष कसं ठरवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकशाहीत जेव्हा रेफरी म्हणजेच निवडणूक यंत्रणाच वादाच्या भोवऱ्यात येते तेव्हा आपण सर्वसामान्य नागरिकांनी काय समजायचं हेच आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी लीलाधर, तुम्ही पाहताय थोडक्यात। मित्रांनो, या प्रकरणाची सुरुवात होते 30 डिसेंबर रोजी। हा दिवस मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। ठिकाण होतं मुंबईतील ए वॉर्डचं निवडणूक कार्यालय, कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227। हे वॉर्ड्स राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जातात, कारण खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नातेवाईक या ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत। साहजिकच जिथे विधानसभा अध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तिथे वातावरण तापलेलं असणारच। त्या दिवशी काय घडलं याचा घटनाक्रम खूप रंजक आणि तितकाच धक्कादायक आहे। जनता दल आणि आम आदमी पार्टी या पक्षांचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात पोहोचले। त्यांच्यासोबत माजी खासदार हरिभाऊ राठोड हे सुद्धा होते। या विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी गंभीर आरोप केलाय की जेव्हा ते अर्ज भरायला गेले तेव्हा तिथे राहुल नार्वेकर स्वतः उपस्थित होते। आणि आता तुम्ही विचार करा की विधानसभा अध्यक्ष हे एक घटनात्मक पद आहे। त्यांनी कोणत्याही पक्षाचा प्रचार करताना किंवा अशा प्रक्रियेत सहभागी होताना एका मर्यादेत राहणं अपेक्षित असतं। पण आरोप असा आहे की नार्वेकर यांनी केवळ उपस्थिती दाखवली नाही तर विरोधी उमेदवारांना धमकावलं, त्यांना दमदाटी केली आणि अर्ज भरण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला। या आरोपांनंतर नैसर्गिकरित्या निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली। सर्वांना अपेक्षा होती की आयोग यावरच कडक कारवाई करेल, कारण निवडणूक आयोग या लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ मानला जातो। पण घडलं भलतंच। मंगळवारी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं। ते म्हणाले की राहुल नार्वेकर यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही। आयोगाने त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासलं। आयुक्त वाघमारे यांच्या म्हणण्यानुसार या व्हिडिओमध्ये नार्वेकर कोणालाही रोखताना किंवा धमकावताना दिसत नाही, त्यामुळे आयोगाने नार्वेकर यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा दिला। सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांना अभय दिलं। आयोगाने हे सुद्धा स्पष्ट केलं की आम्ही अजून पूर्णपणे फाईल बंद केलेली नाही। त्यांनी निवडणूक निरीक्षक IS चहल यांच्याकडून अजून एक अहवाल मागवलाय, म्हणजे सध्या तरी पुरावा नाही पण आम्ही शोधतोय अशी एक भूमिका आहे। आता इथे एक प्रश्न निर्माण होतो जो तुम्हाला विचार करायला लावेल। जेव्हा एखादी मोठी व्यक्ती, पॉवरफुल व्यक्ती घटनास्थळी असते तेव्हा CCTV कॅमेरे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये सर्व काही येतच असं नाही। राजकीय दबाव हा अनेकदा कॅमेऱ्याच्या कोनाबाहेर टाकला जातो। दमदाटी करण्यासाठी प्रत्येक वेळेस हातवारे करण्याची गरज नसते, कधी कधी केवळ उपस्थिती आणि डोळ्यांची भाषा देखील पुरेशी असते। आयोगाने ज्या घाईने व्हिडिओत काही दिसत नाही असं सांगून क्लीन चिट दिली ते पाहता लोकांच्या मनात शंका निर्माण होणं साहजिक आहे। फक्त व्हिडिओ पुरावा नसेल तर प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचं काय? जे उमेदवार तिथे उपस्थित होते, ज्यांना धमकावण्यात आलं, त्यांची बाजू आयोगाने किती गांभीर्याने घेतली हा प्रश्न अनुत्तरित आहे। या नाण्याला अजून एक बाजू आहे आणि ती जास्त धक्कादायक आहे। ती म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांची भूमिका। त्या दिवशी जनता दल आणि आप उमेदवारांचे अर्ज का नाकारले गेले याचं कारण सांगण्यात आलं की वेळ संपली होती। नियम असा होता की दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या दालनात उपस्थित राहणं गरजेचं असतं। अधिकारी कृष्णा जाधव यांचं म्हणणं आहे की त्यांनी दरवाजा बंद करण्यापूर्वी 3 वेळा माईक करून अनाउन्समेंट केली होती, पण उमेदवार आत आले नाहीत, म्हणून 5 वाजता दरवाजे बंद केले आणि त्यानंतर कोणाचेही अर्ज स्वीकारले नाहीत।
वर करणे हे अगदी नियमाला धरून वाटतं, बरोबर? पण खरी गंमत पुढे आहे. ज्या उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखलं गेलं त्यांच्याकडे टोकन होतं. सामान्यतः जेव्हा गर्दी असते तेव्हा टोकन दिलं जातं. ज्याच्याकडे टोकन आहे त्याचा अर्ज स्वीकारला जातो. मग कितीही उशीर झाला तरी चालतो. पण इथे अधिकाऱ्याने अतिशय तांत्रिक मुद्दा पकडला. त्यांनी टोकनला महत्त्व दिले नाही. तर तुम्ही 5 वाजता माझ्या केबिनमध्ये का नव्हता हा मुद्दा पकडला. यावर मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी एक चौकशी अहवाल दिला होता. आणि मित्रांनो, हा अहवाल खूप महत्त्वाचा आहे. पालिका आयुक्तांनी आपल्या अहवालात स्पष्टपणे म्हटलंय की निवडणूक अधिकारी जाधव यांची कृती जरी कायद्यानुसार योग्य असली तरी प्रशासकीय आणि व्यावहारिकदृष्ट्या योग्य नाही. हा अहवाल खूप महत्त्वाचा आहे. पालिका आयुक्तांनी आपल्या अहवालात स्पष्टपणे म्हटलं होतं की निवडणूक निर्णय अधिकारी जाधव यांची कृती जरी कायद्यानुसार योग्य असली तरी प्रशासकीय आणि व्यावहारिकदृष्ट्या योग्य नाही. त्यांनी अधिकाऱ्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली होती. म्हणजेच प्रशासनाला सुद्धा वाटतंय की इथे काहीतरी गडबड आहे. उमेदवारांना जाणीवपूर्वक बाहेर ठेवण्यासाठी नियमांचा वापर केला गेला का? दालनात हजर राहणे हा नियम इतका काटेकोरपणे पाळण्यामागे विरोधकांना बाद करण्याचा डाव होता का? पण राज्य निवडणूक आयोगाने काय केलं? त्यांनी चक्क पालिका आयुक्तांचा हा अहवाल फेटाळून लावला. त्यांनी सांगितलं की कृष्णा जाधव यांनी जे केलं ते नियमानुसारच होतं आणि त्यांची कृती योग्यच आहे. निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यालाही अभय दिलं. उमेदवार उशिरा आले यात अधिकाऱ्यांची काय चूक? भारतात अनेक ठिकाणी निवडणूक प्रक्रियेत लवचिकता असते. जर उमेदवार निवडणूक केंद्राच्या आवारात वेळेवर पोहोचला असेल आणि त्याला टोकन मिळालं असेल तर त्याला अर्ज भरू देणं हा संकेत आहे. केवळ तो दालनाच्या दरवाजाच्या आत नव्हता म्हणून अर्ज नाकारणे हे लोकशाहीत संधी नाकारण्यासारखं आहे. विशेषतः जेव्हा तिथे सत्ताधारी पक्षांचे बडे नेते उपस्थित असतात तेव्हा हे अधिकच संशयास्पद वाटतं. राहुल नार्वेकर यांना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट मिळाली आहे हे सत्य आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची कृती नियमाला धरून होती हे सुद्धा कागदोपत्री सत्य आहे. पण लोकशाही केवळ कागदावरच्या नियमांवर चालत नाही तर ती चालते विश्वासार्हतेवर. जेव्हा निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं, जेव्हा एका वॉर्डच्या निवडणूक राज्याचे विधानसभा अध्यक्ष स्वतः रस घेतात आणि त्यानंतर विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद होतात, तेव्हा सामान्य माणसाचा व्यवस्थेवरचा विश्वास डगमगतो. आज कुलाबा मतदारसंघातील त्या 3 प्रभागांमध्ये कदाचित निवडणूक होईल, निकालही लागतील, पण सर्वांना समान संधी मिळाली का हा प्रश्न अनुत्तरितच राहील. भविष्यात याचा परिणाम काय होऊ शकतो? जर अशाच प्रकारे तांत्रिक मुद्द्यांचा वापर करून विरोधकांना निवडणुकीच्या रिंगणातूनच बाहेर काढलं गेलं तर आपल्याला मतदान करायची गरज उरणार नाही. कारण पर्यायच शिल्लक नसतील आणि ज्या लोकशाहीत पर्याय नसतो ती लोकशाही नसून ती एक व्यवस्थापकीय हुकुमशाही असते. म्हणूनच आपण नागरिक म्हणून सजग राहणं गरजेचं आहे. पुरावा नाही याचा अर्थ गुन्हा घडला नाही असं होत नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. यावर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं की निवडणूक आयोग खरंच निष्पक्ष वागला का की हा सत्तेचा खेळ होता? तुमचं उत्तर खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घटनांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.